मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर भाजपा महानगर जिल्हाध्यक्षांनी जारी केलेल्या सूचीत ज्येष्ठ भाजपा पदाधिकाऱ्यांना कनिष्ठ वर्गात मोडल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे। ही यादी प्रसिद्ध करताना जिल्हाध्यक्षांनी कोणाला विचारात घेतले हा मोठा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। सुभाष कासनगोट्टुवार यांच्यासारखा खंदा कार्यकर्ता सुद्धा या यादीमुळे चक्रावला आहे। त्यांचे नाव चक्क कनिष्ठ यादीत राहुल पावळे यांनी टाकले आहे। चंद्रपूर शहरात जागोजागी पाईपलाईनचे काम सुरू आहे आणि सुस्थितीत असलेले सिमेंट रस्ते सुद्धा या निमित्ताने खोदले जात आहे। हे कार्य सुरू असताना अनेक ठिकाणी नळाच्या पाईपलाईन फुटल्या आहेत, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास येत आहे। ज्या कंत्राटदाराला हे काम दिले त्याने खोदकाम केल्यानंतर तो रस्ता सुस्थितीत आणणे गरजेचे आहे, परंतु या शासकीय आदेशाला कंत्राटदाराने केराची टोपली दाखवली आहे। 2024 या वर्षात पोलिसांनी नक्षलवाद्यांची अक्षरशः कंबर मोडली आहे। या वर्षात 264 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, तर 56 नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलीस विभागाला यश आले आहे। तसेच नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 49 नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे। भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे लोटून गेले तरीही अनेक मूलभूत सुविधा येथील नागरिकांना मिळत नसल्याचे उघडकीस आले आहे। नागरिकांना येण्या जाण्याकरिता एसटी महामंडळाची बस आजही चंद्रपूर जिल्ह्यातील 168 गावी पोहोचली नसल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, वरोरा, ब्रह्मपुरी, राजुरा या तालुक्यातील अनेक गावात आजही एसटी महामंडळाची बस पोहोचली नाही। केवळ बल्लारपूर तालुक्यातील सर्वच गावात एसटी महामंडळाची बस पोहोचल्याचे वृत्त हाती आले आहे। यामागे लोकप्रतिनिधींची अनास्था कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे। आज आपण 21व्या शतकात वावरतो आहे, परंतु जुन्या चालीरीतींना कवटाळून धरून महिलांवर अत्याचार होण्याचे प्रमाण अजूनही कायम आहे। पत्नीला तिसरी मुलगी झाली म्हणून तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना परभणी येथे उघडकीस आली आहे। मराठवाड्यात यापूर्वीही मुलगाच हवा अशा अनेक घटना घडल्या आणि त्याला उर्वरित महाराष्ट्राने सुद्धा साथ दिल्याचे लक्षात येत आहे। पेटलेल्या अवस्थेत पत्नी पळत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाल्याने ही घटना सर्वत्र व्हायरल होत आहे। आजपर्यंत पुरुषांनी महिलांवर किंवा मुलींवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहे, परंतु पुण्यात मात्र या उलट एका शिक्षिकेने तिच्याच वर्गातील एका मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे। 27 वर्षीय या शिक्षिकेने 10व्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला प्रथमतः आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले। या प्रकरणी या शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चिमूर तालुक्यातील जांभूळघाट ते भिशी मार्गावर एका स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने या दुचाकीवर स्वार असलेल्या एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना 29 डिसेंबरला घडली। या मार्गावरील पारडपार येथे स्कॉर्पिओ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दुचाकी चालक जखमी तर त्याच्या मागे बसलेल्याचा जागीच मृत्यू झाला। अंधाऱ्या रात्री रेती तस्करांचे राज्य सुरू असते। मध्यरात्री रेती तस्कर घाटावरील रेती ट्रॅक्टर मार्फत तस्करी करून शासनाचा महसूल बुडीस घालतात। भद्रावती तालुक्यातील मानोरा येथे 31 डिसेंबरला पहाटे 4:30 वाजता एक ट्रॅक्टर आणि एक पिकअप वाहन ज्यांना नंबर प्लेट नसल्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली। त्यानंतर या वाहनात अवैध रेती असल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर महसूल विभागाने कारवाई करत ही वाहने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात लावली। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।